हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तुम्हाला माहिती आहे काय झालं? थोड्या दिवसांपूर्वी माझ्या मेल बॉक्समध्ये एक लेटर आलं आणि या ॲड्रेसला शिफ्ट झाल्यापासून हे पहिलंच लेटर होतं. सो आय थॉट नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स किंवा काहीतरी वगैरे असेल, कारण किंवा बँक आपलं जिकडे अकाउंट असतं ते, कारण इकडे ना म्हणजे ऑफर्स म्हणजेच आनगे बोट, ऑफर्सला आनगे बोट बोलतात. तर ते वगैरे काही असलं ना की हे लोक लेटर्स वगैरे पाठवतात. सो आय थॉट समथिंग असंच काहीतरी असेल आणि मग मी ते लेटर घेतलं, वरती घरी आले अँड देन आय सॉ, आणि मला लिटरली म्हणजे काइंड ऑफ शॉक बसला. म्हणजे आय वॉज अवेअर की असं काहीतरी असते, बट मी आल्यापासून हे कधी केलं नव्हतं. सो आय गॉट दिस लेटर. So this is nothing but Rundfunk Beitrag. I'll put the word here on the screen कारण I know माझे pronunciations correct नसतात आणि मी sure नाही आहे कारण मी pro नाही आहे लँग्वेजमध्ये ऑब्व्हियसली. सो Rundfunk Beitrag म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल प्रोसेस सांगेन. हे आहे काय, हे किती भरायला लागतं, हे कोणाला भरायला लागतं, आणि तिकडे 2 ऑप्शन्स आहेत ज्याच्यासाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर एकतर म्हणजे तुम्हाला काहीच भरावं नाही लागणार, आणि दुसरा ऑप्शन आहे जिकडे थोडंफार डिस्काउंट भेटेल. म्हणजे भरायला तर लागणार बट 1/3 वगैरे अशी काहीतरी फीस बसते. तर तुम्हाला ही ऑल ओव्हर प्रोसेस आणि याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे मला, की Rundfunk Beitrag जे आहे म्हणजेच ब्रॉडकास्टिंग फी, हे याच्यावर डिपेंड नाही करत की तुम्ही किती टीव्हीचा युजेस करताय किंवा काय तुमच्याकडे. नो ब्रो नो, तुमच्याकडे तुम्ही असं म्हणूच शकत नाही की टीव्हीच बघत नाही मी. टीव्ही बघणं लांबची गोष्ट आहे. तुमच्याकडे टीव्ही नसली तरी सुद्धा तुम्ही असं नाही बोलू शकत की माझ्याकडे टीव्ही नाहीये, रेडिओ नाहीये, मी का पे करायचं. नो, देर इज नो काय म्हणतात असं अवॉइड करायचा चान्सेस नाहीये ही गोष्ट. आणि जर्मनीमध्ये टॅक्स बिक्स हे असल्या गोष्टी बाई करायलाच लागतात नो मॅटर व्हॉट. आणि ना इकडे म्हणजे माझंच बघते मी, माझी सॅलरी आली की दुसऱ्या दिवशी माझा टॅक्स जातो. नाही, सॅलरी तर माझी म्हणजे तो सॅलरीवरचा जो टॅक्स आहे ते कट होऊनच येते मला. सेकंड थिंग ते झालं की मग लगेच माझा हेल्थ इन्शुरन्स कट होतो आणि मग माझा रेंट वगैरे, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही अवॉइडच नाही करू शकत. सो व्हॉट इज Rundfunk Beitrag? Rundfunk Beitrag इज नथिंग बट अ ब्रॉडकास्टिंग फी. आपल्याकडे जसं दूरदर्शन किंवा DD सह्याद्री वगैरे असे जे चॅनल्स असतात, हे चॅनल्स इकडे पण आहेत. तर या चॅनल्सना आपण बेसिकली फंडिंग देतो, कॉन्ट्रीब्युशन म्हणू शकता तुम्ही, आणि हे कॉन्ट्रीब्युशन पर हाऊस होल्ड द्यावं लागतं. सो ॲटलिस्ट एक रिलीफ आहे की जर तुम्ही 4-5 जण एका रूममध्ये राहत असाल, म्हणजे वेगळे असेल किंवा स्टुडंट डॉर्म असेल किंवा अपार्टमेंट असेल, स्टुडिओ अपार्टमेंट वगैरे, आणि तुम्ही जर इंडिव्हिज्युअल 4-5 जण शेअर करत असाल तर तुम्ही स्प्लिट करू शकताय हे फी वगैरे. कारण ही फी अशी नाही की तुमच्या सॅलरीवर बेस्ड आहे किंवा काय, ही एक प्रॉपर अमाऊंट असते जी प्रत्येक घराला सेम असते. सो पण ॲज अ फॅमिली राहत असाल तर मग एकाने कोणीतरी पे करायचं आणि दॅट्स इट. कारण याचं पर्पजच हे आहे की पर हाऊस होल्ड ही फी म्हणजे चार्ज करतात. सो दॅट इज इट. हे झालं Rundfunk Beitrag. आता सांगते की ही म्हणजे ही याची अमाऊंट काय आहे. सो ॲज ऑफ नाव महिन्याला 18.36 युरो आपल्याला Rundfunk Beitragची म्हणजे भरावं लागतं. आणि हे भरायचे म्हणजे 4 टाईप आहेत. म्हणजे तुम्ही क्वार्टरली भरू शकताय, म्हणजे 3 महिन्याचे ॲडव्हान्स एकदा जातात म्हणजे, आणि ते फिक्स्ड असतं म्हणजे जानेवारी, एप्रिल, जुलै अँड ऑक्टोबर. असे म्हणजे वर्षातून 4 वेळा तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर 6 महिन्याचं भरू शकता किंवा वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही ॲडव्हान्स म्हणून पण पे करू शकता. आता हे पे करायचे पण म्हणजे ट्रान्सफरसाठी पण ऑप्शन आहे. तुम्ही सेपा डेबिट डायरेक्ट करू शकता. सेपा डेबिट म्हणजे त्या ठरलेल्या डेटला ती अमाऊंट ऑटोमॅटिकली डिडक्ट होऊन जाते तुमच्या अकाउंटमधून. सेकंड, तुम्ही बँक ट्रान्सफर करू शकताय.
म्हणजे तुम्हाला त्यांचे अकाउंट नंबर वगैरे डिटेल IBAN वगैरे नंबर भेटून जातील त्यांच्या लेटरवरती, जसं की मला पण ऑलरेडी इकडे भेटलाय आणि मोस्ट ऑफ द टाइम तो IBAN सेमच असतो. हा या ह्यो, आणि हा तुम्हाला असा फॉर्म भेटतो. म्हणजे जर तुम्हाला हे करायचं असेल सेपा डेबिट ट्रान्सफर ऑप्शन जर तुम्ही प्रेफर करत असाल तर तुमच्या सगळ्या अकाउंट डिटेल्स यावर भरायचे असतात आणि हे लेटर परत तुम्हाला परत पाठवायचं असतं. सो हे तुम्ही गोष्ट ऑनलाईन पण करू शकताय. आय डोंट नो का हे लोक पेपर वगैरे एवढं वापरतात, आणि यांनी स्वतःच इथे लिहिलंय की तुम्ही ही गोष्ट ऑनलाईन करू शकताय आणि पेपर वगैरे वाचवू शकताय. मला काही कळतच नाही. एनिवेज, सो आता झालं. आणि नाव थर्ड पॉइंट काय होता? सो नाव एक्झॅम्पशन आणि रिडक्शन, हेच ते दोन ऑप्शन आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की या दोन ऑप्शनसाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला समवॉट डिस्काउंट भेटू शकते, किंवा तुम्ही लकी असाल तर म्हणजे तुम्ही कम्प्लिटली पण याच्यातून वाचू शकताय. बट आय वुडंट से की याला लकी असणं. तुम्हाला कळेल की मी हे का बोलते. सो एक्झॅम्पशन इज अ थिंग की जिथे तुम्हाला 0 फीज भरावी लागते. एक्झॅम्पशन म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी तुम्हाला सोशल बेनिफिट्स भेटत असतील, फॉर एक्झाम्पल तुमचा जर जॉब गेलाय तर जॉब गेलेला असताना इकडची गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणजे तुम्हाला हेल्प करते. तुमचा जॉब नसलेल्या पिरियडमध्ये तुम्हाला पैसे भेटतात प्रत्येक महिन्याला. तुम्हाला वोनुंग गेल्ड भेटतो, म्हणजे हाऊसिंग अलाउन्स असतो बेसिकली. त्यानंतर जर तुम्ही असे स्टुडंट्स आहेत ज्यांना पेरेंटल सपोर्ट नाही आहे तर, आणि तुम्हाला तुमच्या स्टडीजसाठी किंवा तुमच्या लिव्हिंगसाठी तुम्हाला जर गव्हर्नमेंटकडून बेनिफिट्स भेटत आहेत तर हे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत. जर यापैकी कशामध्येही, ऑब्व्हियसली अजून एक आहे मला आठवत नाही. सो यामध्ये तुम्ही जर फिट होत असाल तर तुम्ही एक्झॅम्पशनसाठी अप्लाय करू शकताय आणि मग तुम्हाला काहीच भरावं नाही लागणार. बट अगेन एक्झॅम्पशनसाठी अप्लाय करताना तुम्हाला ढिगभर प्रूफ्स म्हणजे पुरावे द्यायला लागतात. प्रूव्ह करायला लागते की येस वी आर गेटिंग सोशल बेनिफिट्स आणि आम्ही एलिजिबल आहोत या म्हणजे ही फीज न भरण्यासाठी. रिडक्शन म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीच भरावं नाही लागणार, फी भरावीच लागणार. बट असं आहे की आता जेवढे 18.36 आहे त्याच्या 1/3 वगैरे म्हणजे 5-6 युरो तुम्हाला भरावे लागणार. आता रिडक्शनसाठी कोण एलिजिबल आहे तर ज्यांना हेल्थ कंडिशन्स आहेत किंवा डिझेबिलिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल कोणीतरी असं आहे जे बघू नाही शकत, जे ब्लाइंड आहेत किंवा ज्यांना ऐकता नाही येत कम्प्लिटली, किंवा असं कोणीतरी आहे की दुसऱ्यांच्या मदतीशिवाय ते काहीच नाही करू शकत, म्हणजे कम्प्लिटली तुम्हाला असं काहीतरी डिझेबिलिटी पाहिजे आणि तुमच्याकडे त्या डिझेबिलिटीचं सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे. मग तुम्ही रिडक्शनसाठी अप्लाय करू शकता. अँड वन मोर थिंग, त्या डिझेबिलिटी सर्टिफिकेटवर RF असा मार्क असला पाहिजे. नाव RF म्हणजे ते रुंडफुंक बायत्रागचं हे असतं RF म्हणून. तर तो जर मार्क नसेल तर तुम्हाला पूर्ण भरावी लागते. आणि हे ते ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटवर डिपेंड करते सगळं. सो RF मार्क असेल तर यू आर गुड टू गो. तुम्हाला 5-6 युरोमध्ये म्हणजे काम होऊन जाते. बट इफ नॉट देन अगेन 18.36 युरो तुमच्या महिन्याला पे होणारच. तुमचा जर ॲड्रेस ऑलरेडी रजिस्टर्ड आहे आणि त्याचा जर ऑलरेडी रेडिओ टॅक्स जातोय तर म्हणजे कोणीतरी ऑलरेडी भरतंय, मग तर त्याचा बायत्राक्स नंबर म्हणून असतो. हे मी काय सांगते कारण जेव्हा मी पहिल्यांदा पहिलं माझं सिटी रजिस्ट्रेशन केलं, माझा ॲड्रेस ऑलरेडी रजिस्टर्ड होता, माझे जे लँडलॉर्ड्स होते त्यांच्या नावावरती. बट अगेन मी जाऊन त्या सेम ॲड्रेसवर रजिस्टर केलं तर मला पण ते लेटर आलं. सो दिस इज नॉट की एकदा तुमचा ॲड्रेस रजिस्टर्ड आहे आणि तरी पण तुम्हाला लेटर आलं, नो. तर जेवढ्यांदा तुमचा ॲड्रेस रजिस्टर होईल तेवढ्यांदा तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन बायत्राग सर्व्हिसला जाते, ज्याच्यामुळे मग तुम्हाला ते लेटर येतं. आता मी पहिल्यांदा जेव्हा गेले मग त्यांनी मी माझे जे लँडलॉर्ड्स ऑलरेडी रेडिओ टॅक्स पे करत होते त्यांचाच बायत्राक्स नंबर मी त्या फॉर्ममध्ये भरून ते पाठवलं होतं. सो दिस इज हाऊ द प्रोसेस वर्क्स.
सो जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही वेगेमध्ये वगैरे गेला असाल राहायला किंवा स्टुडंट डॉममध्ये असाल, तर तिथे जर ऑलरेडी कोणीतरी पे करत असेल तर त्यांचा तो 9 डिजिट नंबर असतो बायत्राग्स नंबर, तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या लेटरवरती लिहून ते लेटर परत पाठवायचं आहे. तुम्ही ही प्रोसेस ऍक्च्युअली ऑनलाईन पण करू शकताय. इफ यू वॉन्ट गाईज आय विल पुट द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, तुम्ही जाऊन चेक करू शकताय ऑब्विसली. आणि खूप सिम्पल प्रोसेस आहे. इफ यू वॉन्ट टू गेट रिड ऑफ द लेटर्स देन आय विल सजेस्ट की तुम्ही ऑनलाईनच गोष्टी करा. कारण माझं घर लिटरली हॅरी पॉटरमध्ये तुम्ही एक सीन बघितला असेल, त्याच्या घरी एवढे सारे लेटर्स येतात, तसं होतं जर्मनीमध्ये आल्यावर. बेसिकली खूप म्हणजे भयानक, अचानक भयानक कुठलं पण लेटर तुमच्या मेल बॉक्समध्ये येते आणि तुम्हाला आयडिया पण नसते. जसं अजून एक मी गोष्ट तुम्हाला सांगेन की ही फी तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर पण डिपेंड करते. जर तुम्हाला असा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं असेल की तुम्हाला रेडिओ टॅक्स भरायला लागणार नाहीये, तर यू आर गुड टू गो, लकी, म्हणजे भगवान की बंदे होती. पण माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनफॉर्च्युनेटली असं नव्हतं, सो मला आता हे भरायला लागणार आहे. प्लीज गाईज यांचे वॉर्निंग लेटर्स किंवा रिमाइंडर लेटर्स अजिबात इग्नोर करू नका. कारण इकडे फाईन असा म्हणजे सहज बसतो, तुम्ही काय शिंकला तरी फाईन बसतो असं म्हणायची वेळ येते. कारण मला आठवतंय माझे फ्रेंड्स आहेत काही, त्यांनी जिमची मेंबरशिप घेतली आणि समवॉट रिझन काय बरं होतं की ते गेले नाहीत किंवा काहीतरी असं झालं आणि त्यांना डायरेक्ट म्हणजे हे आलं, लेटर आलं की तुम्हाला एवढं एवढं फाईन भरायचं आहे. आणि मग तुम्ही त्याला काही करू पण नाही शकत. तुम्हाला जर म्हणजे उगाच मग ते कोर्टमध्ये जावा, हे करा ते करा, हे असले झंझटपासून लांब राहायला मग आपण विचार करतो की यार काय फाईन लागलाय तो भरून टाकूया. सो बेटर आधीच काळजी घ्या. यांचे रिमाइंडर लेटर्स कंटिन्यू येत राहतात जर तुम्ही रेडिओ टॅक्स पे करत नसाल. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालंय आणि जर त्यांना टॅक्स येत नसेल तर ते तुमच्या ॲड्रेसवरती रिमाइंडर लेटर्स पाठवत राहतात. सो प्लीज डू चेक गाईज, अजिबात इग्नोर करू नका. आणि जर तुम्ही इग्नोर केला तर पेनल्टी लागते. काही काही केसेसमध्ये असं पण होते की तुमच्यावर म्हणजे केस सुद्धा होऊ शकते. सो बेटर टू अवॉइड ऑल दिस, जस्ट डोंट इग्नोर दॅट आणि भरून टाका गाईज. काय याच्यापासून मी आधीच म्हटले तुम्हाला याच्यामध्ये पडण्याचा ऑप्शनच नाही आहे. सो येस, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मला फक्त हा व्हिडिओ बनवायचा होता कारण आय वॉन्टेड टू हेल्प पीपल ज्यांना असे काही टर्म्स असतात जे माहीत नसतात. आणि कारण मी पण जेव्हा पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मला काहीच आयडिया नव्हती. सो मी गुगल केलं, यूट्यूब व्हिडिओज बघितले, बट कोणीच काही नीट नव्हतं सांगत. म्हणजे थोडंफार कन्फ्युजन तरी पण होतं. मग फायनली ती प्रोसेस केल्यानंतर मग मला कळाली आणि आय थॉट की मी एकदम सोप्या भाषेत हा विषय ऍक्च्युली युट्यूबवर आणायला पाहिजे. आणि म्हणजे माझ्यासारखे जे लोक असतात की ज्यांना कॉम्प्लिकेटेड आवडत नाहीत, काय आहे ते सरळ विषय सांगा आणि संपवा. मला काही डाऊट असेल, काही क्वेरीज असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय. मी सगळ्यांना रिप्लाय करेन. अँड या, प्लीज लेट मी नो की तुम्हाला अजून पुढे कोणते टॉपिक्स बघायला आवडतील किंवा काय. इट्स नॉट लाईक की मी फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजच बनवते, बट जे मला वाटतं की हा बाबा हे खरोखर सांगणं गरजेचं आहे ते मी ट्राय करते सांगायला लोकांना. कारण जे मला अवघड वाटतं आणि जर मी ते व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की मी हे पुढच्याला पण सांगायला पाहिजे. सो या, दॅट्स इट. सो तुम्हाला काही असं असेल की ते मी तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्हाला त्याच्यावर इन्फॉर्मेशन पाहिजे आणि तुम्हाला असं वाटते की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवावा, तर प्लीज लेट मी नो. अँड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ बघून जर तुमची हेल्प झाली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.